याच कारणासाठी भरपूर एमआर लोक आमच्याकडे ट्रेनिंग घेतात. आम्ही ट्रेनिंगमध्ये काय शिकवतो की नक्की कोणत्या पद्धतीने कामकाज झालं पाहिजे. हा पहिला जर विषय घेतला त्याच्या या विषयाला सोडून किंवा हा विषय धरून जरी काम केलं तरी काही वाईट ठरणार नाही. जसं की मी ॲज अ संतोष माने ॲज अ फार्माटिन म्हणून जरी काम करत असलो तरी पहिल्यापासून हाडामासाचा आम्ही एमआरच आहे. एमआर म्हणूनच कामकाज केलेलं आहे. आता ह्या एमआर मध्ये प्रॉब्लेम कुठले आहेत. आता पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची विषय म्हणजे डॉक्टर हेल्थ, एमआर हेल्थ. एमआर हेल्थवर कुणीही आजपर्यंत कोणी व्हिडिओ बनवलेला नाही. प्रत्येकजण म्हणतं की धंदा द्या ह्या पद्धतीने कामकाज करा, बिझनेस करा, ह्या पद्धतीने सेल शिकवतात. काही लोक प्रोडक्ट पण घेतात. पण मी म्हणतो की पहिली जर हेल्थ आपली चांगली असेल तर 100% आपल्या सेल्समध्ये त्याचा परिणाम नक्कीच चांगला होतो. पण हेल्थ जर खराब असेल तर फार वेगळे प्रॉब्लेम चालू होतात. आज भरपूर एमआर लोक काही रिटायरच्या स्टेजला आलेले आहेत. आज त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं मागच्या गोष्टीचा की त्या त्यांनी नक्की कुठल्या पद्धतीने कामकाज करतायत ते सध्याच्या त्यांच्या लाईफमध्ये. आणि किती एमआर लोक काही कारणास्तव वेगवेगळ्या आजारानुसार किंवा काही लोक ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालेले आहेत. कारण काय याच्या मागे. तर पहिला विषय येतो लक्षात घ्या की एमआरची हेल्थ हा जर विषय हातात घेतला तर जर टिफिन, एमआरचं कुठल्याही प्रकारचं टिफिन नाही. फार मोजके एमआर लोक आहेत की जे स्वतः टिफिन वापरतात. पण टिफिन असावं का? तर 100% असावं. एमआरला प्रत्येकाची गरज आहे. लक्षात घ्या टिफिन हा कंपल्सरी डबा असलाच पाहिजे आपल्याबरोबर डब्बा. बरं डबा घेऊन जावं का? टाइम जेवण करतो का? लक्षात घ्या. भले टाइम नसावं पण 1 तासामध्ये आपला कुठं ना कुठे असा वेळ मिळतोच की जेणेकरून त्या ठिकाणी आपण जेवण करू शकतो. बाहेरचं खाण्यापेक्षा कधीही घरचं खाणं कधीही चांगलं. भरपूर एमआर लोकांचे स्वतःचे काय जे इंटेस्टाईन आहे किंवा काही गट्स आहे लक्षात घ्या हे खराब झालेले आहे. काही लोक भरपूर स्मोकिंगवर फोकस करतात. काही लोक भरपूर लक्षात घ्या की चहा भरपूर पितात. आम्ही ट्रेनिंगमध्ये काय शिकवतो नक्की कोणत्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर कामकाज करतो. कुठल्याही एमआर लोकांना म्हणतो की जे मी प्रॅक्टिकली हे यूज केलेलं आहे की तुम्ही मार्केटला उतरताना कुठल्या पद्धतीने उतरलं पाहिजे. पहिली गोष्ट घरातून बाहेर पडताना कंपल्सरी गाडीला डिक्की आपली असलीच पाहिजे आणि गाडी डिक्कीमध्ये आपले 3 बॉटल आणि प्लस त्याच्याबरोबर तुमचा डब्बा जेवणाचा हे डिक्कीमध्ये असलं पाहिजे. बाकीचे तुमचे मेडिसिन बाहेरच्या बॅगमध्ये ठेवा. पण ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणताही सीझन असू द्या तर या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी कधीही विसरता कामा नये. गाडीमध्ये आपलं वैयक्तिक साहित्य असलं पाहिजे, डबा असला पाहिजे आणि तुमचं 3 बॉटल